नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी आनंदाची महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणजे PM किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर आज आलेला आहे, अशी सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पण आता हा जो हप्ता आहे 19वा हप्ता मोजक्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे। अनेक शेतकऱ्यांना आनंदाची तर अनेक शेतकऱ्यांना दुःखाची देखील ही बातमी आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ आता मिळणार नाही। तर कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। PM किसान योजनेचा जो हप्ता आहे 19वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती जमा झालेला आहे, अशी माहिती जी आहे ती आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मदत मिळते। कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे। तुमच्या कुटुंबातील खातेदार जो एक व्यक्ती असेल त्या व्यक्तीलाच हा हप्ता जो आहे तो मिळणार आहे। इतर व्यक्तींना या हप्त्याचा किंवा या योजनेचा लाभ PM किसान योजनेचा लाभ होणार नाही। त्याचं कारण देखील मी व्हिडिओमध्ये स्पष्ट तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा जो आहे स्टेप बाय स्टेप हा जो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ फ्रीमध्ये बघायला भेटतील। तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही हे देखील तुम्ही बघून घ्या। हा हप्ता कधी येणार आहे याविषयी देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि KYC केलेली आहे की नाही तुम्ही आणि एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा हप्ता का मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आत्तापर्यंत तुम्हाला PM किसान योजनेचे 18 हप्ते मिळाले, बरोबर। दरवर्षी तुम्हाला PM किसान योजनेचा आपल्या शेतकरी बांधवांना 6,000 रुपये मिळत असतात। दर 2 महिन्याला त्यांना पैसे मिळत असतात, त्यांना 6,000 रुपये मिळत असतात। दर 2 महिन्याला त्यांना 1,000 रुपये मिळत असतात। असं हे जे मानधन आहे ते PM किसान योजनेचं मानधन जे आहे ते आमच्या शेतकरी मित्रांना मिळतं। तर हे जे मानधन आहे ह्यामध्ये आता घरातली एकाच व्यक्तीला हे मानधन मिळणार आहे। PM किसान योजनेचा लाभ जो आहे ते घरातल्या एकाच खातेदाराला त्याचा लाभ होणार आहे। तरी पण एक जरी खातेदार तुम्ही जरी असाल पण तुम्ही KYC जर केलेले नसेल तर काही नियम जे ते आहे ते पाळावे लागणार आहे, अन्यथा तुम्ही या योजनेतून अपात्र देखील होऊ शकता। त्यामुळे छोटे छोटे जे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐका आणि यादीत तुमचे नाव जर असेल तर ते देखील तुम्ही बघून घ्या। बघा, कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे। PM किसान योजनेअंतर्गत नियमात बदल आता करण्यात आलेला आहे। या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येणार आहे। इतर सदस्यांना योजनेचा लाभ आता मिळणार नाही। PM किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आता समोर आलेली आहे। यामध्ये आता बदल झालेले आहे। PM किसान योजनेमध्ये बदल झालेला आहे तो म्हणजे कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यांना सर्वांना लाभ मिळणार नाही, तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तोही खातेदार असेल तर त्यांना हा लाभ मिळणार आहे। PM किसान योजनेचा जर लाभ जो आहे तुम्हाला मिळत असेल तर यावेळी लाभ मिळेल की नाही यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल। शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासू शकता। शेतकरी सरकारची अधिकृत वेबसाईट जी आहे ती pmkisan.government.in वर जाऊन तुम्ही तुमचे नाव जे आहे ते तुम्ही लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे बघू शकता। शेतकरी सरकारची अधिकृत साईट जी आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमचं नाव जे आहे ते चेक करू शकता लाभार्थी यादीमध्ये। तर त्या नाव चेक करण्यासाठी एक वेबसाईट आहे pmkisan.gov म्हणजे government.in वर जाऊन त्यांचे जे नाव आहे तुम्ही शोधायचे आहे। तुमच्या खातेदाराचं नाव जे आहे ते तुम्ही शोधायचं आहे। तर 19वा जो हप्ता आहे तो आलेला आहे आपल्या खात्यावरती। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावरती असल्यामुळे त्यावेळी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांनी जमा केलेला आहे। हा कार्यक्रम दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान झालेला आहे। त्यावेळी ही रक्कम जी आहे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना भी अगोदर दिलेल्या आहे। आता KYC जी आहे ती केलेली नसेल तर 19वा हप्ता जमा होण्यासाठी सरकारी गाईडलाईन्स जाहीर झालेल्या आहे। PM किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया अगोदर पूर्ण करावी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला खात्यावर पैसे जमा होणार आहे। नियमानुसार KYC करणे अनिवार्य आहे। त्यासाठी PM किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता।
कुटुंबातील एकाच व्यक्तीला जो आहे तो लाभ मिळणार आहे. PM किसान योजनेअंतर्गत नियमात बदल झालेला आहे. कुटुंबातील मुलगा, पत्नी, मुलगी लाभ जर घेत असतील तर आता एकालाच लाभ मिळणार आहे. PM किसान योजनेचा लाभ जो आहे तो एकाच व्यक्तीला लाभ जो आहे तो मिळणार आहे. आता ह्यापुढे तुमचा घरामध्ये जर मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी आहे आणि पती आहे, 4 जण मिळून जर तुम्ही लाभ घेत असाल तर आता यापुढे पडताळणी होणार आहे आणि या पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर घरातल्या एकाच व्यक्तीला, तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे PM किसान योजनेचा. PM किसान योजनेचा आत्तापर्यंत 18 हप्ते आले आणि 19व्या हप्त्याची आतुरतेने शेतकरी बांधव वाट बघत आहे. कारण ह्या जो PM किसान योजना जी आहे ही वर्षाला 6,000 रुपये आपल्या शेतकरी बांधवांना देत असते. म्हणजे दर 2 महिन्याला 1,000 रुपये आपल्या खात्यावर शेतकरी बांधवांच्या येत असतात. त्यामुळे आता देखील 19व्या हप्त्याची PM किसान योजनेच्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे. तर 24 तारीख आणि 23 आणि 24 तारखेच्या दरम्यान या ज्या हप्त्याची वाटप आहे ती होणार आहे. त्यामुळे 19व्या हप्त्याची PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे. PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आता इतक्या दिवस त्याची रखड झालेली होती, पण तो हप्ता जो आहे तो आता तंतोतंत तुम्हाला 23 आणि 24 तारखे या 2 दिवसामध्ये तुम्हाला खात्यावर जमा होणार आहे. PM किसान योजनेचा लाभ आता घरातली एकच व्यक्ती घेऊ शकते. कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. PM किसान योजनेअंतर्गत नियमात आता बदल करण्यात आलेले, बरेचसे बदल यामध्ये झालेले आहे. कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती याचा लाभ घेत असतील तर आता फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला घरातील लाभ मिळणार आहे. इतर लोक जे आहे ते अपात्र ठरणार आहे. कारण या नियमांमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. तुमचे नाव यादीत आहे का हे जर बघायचे तुम्हाला असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल आपण पात्र आहोत की अपात्र आहोत किंवा आपल्याला यादीमध्ये नाव आलं आहे, हे कसं आपण बघायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यादीमध्ये नाव बघितल्यानंतर तुम्ही एकदम निश्चिंत होणार आहे. यादीमध्ये नाव बघण्यासाठी मी तुम्हाला एक साईट देते, त्या साईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव बघू शकतात. आज आणि उद्या ह्या 2 दिवसामध्ये PM किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यावरती येणार आहे. आत्तापर्यंत आपल्याला 18 हप्ते जे शेतकऱ्यांना मिळालेले आहे, आता 19वा हप्ता जो आहे तो बाकी राहिलेला आहे. दरवर्षी 6,000 रुपयाप्रमाणे PM किसान योजनेचा लाभ जो आहे तो शेतकरी मित्रांना मिळत असतो. पण आता 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणारा शेतकरी मित्राची आता प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे. बघा, तुम्ही EKYC सुद्धा करून घ्या. 19वा जो हप्ता आहे तो हप्ता जमा होण्यासाठी सरकारी गाईडलाईन्स जाहीर झालेल्या आहे. आता PM किसान योजनेतील लाभार्थी जे आहे शेतकऱ्यांना EKYC प्रक्रिया अगोदर पूर्ण करावीच लागणार आहे. ती तुम्ही पूर्ण करून घ्या. नियमानुसार EKYC करणे अनिवार्य आहे. तुम्ही EKYC करूनच घ्या. त्यासाठी PM किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्हाला कुटुंबातील एकाच व्यक्तीला PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. तो म्हणजे जर तुम्ही घरामध्ये पत्नी, मुलगा, मुलगी आणि पती जर असेल तर एकाच खातेदाराला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. इतर खातेदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 19व्या हप्त्याची PM किसान योजनेच्या हप्त्याची शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते, तर आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. आता हा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती येणार आहे. दरवर्षी सरकार जे आहे PM किसान योजनेतून 6,000 रुपये आपल्याला दरवर्षी मिळत असतात. तर 1,000 रुपये म्हणजे 2 महिन्यामिती 1,000 रुपये असे खात्यावरती येत असतात PM किसान योजनेचे आपल्या शेतकरी बांधवांच्या. तर हा जो लाभ आहे हा 18 हप्ते शेतकरी मित्रांना दिलेले आहे. 19व्या हप्त्याचा जो लाभ आहे तो आता म्हणजे 23 आणि 24 या 2 दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. वाटप केलेलं आहे, कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावरती येऊ शकतो. आता तुम्हाला यादीमध्ये जर नाव बघायचं असेल तर ते यादीमध्ये नाव तुम्ही कसं बघाल, तर एका संकेतस्थळावर जायचं आहे बघा, pmkisan.gov.in ह्या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन
तुमचं PM किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ते तपासून घ्यायचं आहे. जर तुमच्या लाभार्थी यादीमध्ये जर नाव नसेल तर तुमच्या घरामध्ये जर कोणी पेन्शनधारक असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल, तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. कारण तुम्ही सरकारला टॅक्स भरत आहात त्यामुळे. किंवा पेन्शनधारक जरी तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल, तुमचे वडील असतील किंवा कोणीही असेल, आई असेल तुमची पेन्शनधारक, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, तो बाद होणार आहे. आणि PM किसान योजनेचं जर तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव चेक करायचं असेल तर pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता. तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही हे तुम्हाला लगेचच समजणार आहे. आणि eKYC तुम्ही वेळेत करून घ्या. eKYC केल्यामुळे काय होणार आहे, तो तुमच्या खात्यामधलं नाव जे आहे ते तुमचं कट होणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, असेच फ्री व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला भेटतील, नेहमी अशीच माहिती मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.